हे आहे चिपळूण तालुक्यातलं पर्यटनाचा दर्जा प्राप्त असलेलं टेरव गाव. मात्र तरी देखील रस्त्यांची अशी दयनीय अवस्था आहे. पाण्यासाठी वणवण ठरलेलीच. गेल्या 20 वर्षांपासून महिला वर्गाला पाण्यासाठी सकाळी 7लाच घरातून बाहेर पडावं लागतं. खरं तर टेरव गावाजवळच आड्रे या ठिकाणी धरण आहे आणि त्यातूनच नळ पाणी योजना सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केलं जात आहे. सध्या गावात 4 दिवसातनं 1 टँकर येतो आणि प्रत्येक कुटुंबाला 2 हंडेच पाणी मिळतं. त्यासाठीही सकाळी 5 वाजता टाकीवर नंबर लावावा लागतो. 7 वाजून पाण्याला सकाळी 7 वाजल्यापासून तर 6 वाजेपर्यंत पाण्याला जातो. दिवस आमचा पाण्यातच जातो. कशासाठी पाणी वापरता? ते गुरांना, कपडे धुवाय, माणसांना हे तडमारून कसं तर जीव एकूल होतो आमचा. म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत. रस्त्याची झालेली दुर्दशा आणि पाण्यासाठी करावी लागणारी वणवण यामुळं इथं कुणी मुलगीच देत नाही. हो, मुलांना आता मुली बघायचं म्हटलं तर आम्हाला भयंकर टेन्शन आहे. कारण टेरव गाव म्हटलं दत्तवाडी, तुमच्या दत्तवाडीत आम्ही मुलगी देऊ शकत नाही. याचं कारण काय तर पाण्याचा हाल. एक तर तुमच्याकडे रस्ता नाही. कशा परिस्थितीत आम्ही मुली द्यायच्या हे आता ज्या माणसांनी सांगितले, आमच्या बाई माणसांनी सांगितले, ह्या 4 ते 5 किलोमीटरवरनं पाणी आम्ही आणतो. गावात चांगले रस्ते असावे या ध्यासापोटी गेल्या 20 वर्षांपासून गावचे उपसरपंच असलेले किशोर कदम लढा देत आहेत. मात्र दरवेळी त्यांच्या पदरी निराशाच पडते. 20 वर्ष ह्या ग्रामपंचायतीच्या मार्फत अनेक वर्ष ग्रामपंचायती सदस्य असल्यामुळे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि अनेक वेळा मंत्रालयामध्ये जाऊन ह्या रस्त्याचा पाठपुरावा, वेतकोनवाडीचा पाठपुरावा आम्ही सातत्याने या रस्त्यासाठी केलेला आहे. त्यामुळे रस्ते आणि पाणी समस्येमुळे वैतागलेल्या ग्रामस्थांना केवळ आशा आहे ती सुधारणेची. पर्यटनाचा क दर्जा प्राप्त झालेल्या गावाची ही जर अवस्था असेल तर कोकणातल्या ग्रामीण भागात नेमके रस्ते कसे असतील याचा विचार न केलेलाच बरा. व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोहितेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, टेरव, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.